जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज स्टुडिओवरती आल्यालाच आपल्याला कोरिअर करायला जायचे. दोन काल आपण स्केच नाही दुसरे प्रोडक्ट पॅक केले होते. एक स्केच होता आणि एक मोबाईल कव्हर होता, तुम्हाला दाखवतो. हा एक मोबाईल कव्हर आपण पॅक केलाय प्रॉपर. असं मोबाईल कव्हरला तसं काही प्रॉब्लेम होत नाही, तरी पण मी अशी प्रॉपर बॉक्समध्ये पॅकिंग करतो. आणि दुसरं एक आपण हे काय बोलतात A4 साईजचं स्केच पॅक केलंय. नॉर्मली आपण म्हणजे ही टेक्निक मी ना 2 वर्ष अगोदर वगैरे वापरायचो. म्हणजे जेव्हा मी स्टार्टिंग केलं तेव्हापासून ही टेक्निक वापरायचो अशा पॅकिंगमध्ये. जसं तुम्ही बघता दोन्ही साईडला आपण कार्डबोर्ड लावला, ह्याच्यात पण प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे फोल्ड वगैरे होत नाही, याला काय प्रॉब्लेम होणार नाही. मध्ये आपण जे आपल्याकडे जे पॅकिंगचे बॉक्स रोल वगैरे होते तर त्याच्यामध्ये पॅक करायचं. मागच्या वर्षभर आपण त्याच्यात पॅक केलं होतं, पण आता ते रोल संपलेत आणि पीव्हीसीचा पाईप A4 साईजसाठी थोडा महाग पडतो, 40-50 रुपये पडत आहेत. त्यापेक्षा म्हटलं की हे प्रॉपर आहे, असं काय प्रॉब्लेम होणार नाही याला जायला. सो आता आपण असं पॅक केलेलं आहे आणि आता हे पटापट मी जाऊन दोन्ही पण कुरिअरमध्ये देऊन येतो आणि त्यानंतर बाकीची आपली जी काही कामं आहेत ती चालू करूया. चला मित्रांनो, आपण ते कुरिअर देऊन आलेलो आहे आणि मुंबईचे असल्यामुळे उद्यापर्यंत ते कुरिअर त्यांच्यापर्यंत पोहोचेल दोन्ही ॲड्रेसवरती. एक मला वाटतं दादरवालं होतं आणि दुसरं इथेच कळव्या साईडचं, ठाणे साईडचं जवळचंच होतं ते. पण कस्टमरला इथे येऊन घेता येत नव्हतं म्हणून आपल्याला ते कुरिअरने द्यायला लागत होतं ते. सो दोन्ही आपण कुरिअर केलेले आहेत आणि जवळपास आता 12 वाजलेत सकाळचे. आता जस्ट आलो आहे मी मगाशी. सो आता विचार करतोय आता थोडीशी एडिटिंग करून घेऊया ब्लॉगची, आणि काल जे आपण रील्स शूट केले बेसिकली त्याची पण एडिटिंग करायची आहे. 4-5 रील्स मी शूट केले, ते कंटिन्यू सगळे एडिटिंग करून ठेवतो, मग आपण यांच्यावरती टाकू शकतो. सो ते मी पहिल्यांदा करून घेतो, त्यानंतर मग स्केचचं काम चालू करेन. आणि हो मित्रांनो, मागे जे आपण लावले राजसाहेबांचं आणि वरती पण तुम्ही बघू शकता आपण साहेबांसोबत फोटो काढला होता, तो स्केच लावलाय. तर जस्ट मी आता स्केच बघत होतो, त्याच्यावरती तारीख मी बघितली, तुम्हाला इथं दाखवतो. सो तुम्ही तारीख बघू शकता 7/8/2023. म्हणजे हे स्केच आणि साहेबांना भेटून आपल्याला जवळजवळ 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. 1 वर्षापेक्षा जास्तच झाले. आज मला वाटतं आज 20 तारीख आहे, म्हणजे 1 वर्ष होऊन गेलं आपल्याला. आणि अजूनही बरेच जण मला विचारतात इन्स्टावरती की तू कसा त्यांना भेटला वगैरे वगैरे. तसं आपण पूर्ण ब्लॉग यूट्यूबवरती टाकलेला आहेच. इन्स्टावरती रील टाकतो, पण ब्लॉग आपण पूर्ण यूट्यूबवरती टाकलेला आहे, तो तुम्ही चेक करू शकता. तुमच्या बऱ्याच जणांनी बघितला पण असेल, नसेल बघितला तर एकदा चेक करा. आपण आय बटनवरती त्याची लिंक देऊ किंवा व्हिडिओच्या एंडमध्ये पण तुम्हाला ती व्हिडिओ भेटेल. सो तिथे जाऊन डायरेक्टली क्लिक करून तुम्ही बघू शकता. बाकी हे जे स्केच बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की तू हे स्केच दिलं का नाही त्यांना, किंवा कोणतं स्केच दिलं कोणतं स्केच नाही दिलं. तर हे जे स्केच ॲक्च्युली मी काढलं होतं ना, ते मला वाटतं 2021 साली काढलं होतं, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी. 6 जूनमध्ये वाढदिवस असतो वाटतं त्यांचा, तेव्हा काढलं होतं. तेव्हा माझा काही तसा प्लॅन नव्हता त्यांना द्यायचा वगैरे, म्हणजे आपले तेवढ्या रिचर्स नव्हतं की आपण कधी विचार पण करू की त्यांना आपण भेटू शकतो वगैरे. सो तसा काय प्लॅन नव्हता माझा, फक्त प्रॅक्टिस म्हणून मी स्केच काढलं होतं. आणि मागच्या वर्षी असं एक आपल्याला चान्स मिळाला की आपल्याला त्यांच्या बंगल्यामध्ये जाऊन त्यांना भेटायचा चान्स मिळाला. तो ब्लॉग मी पूर्ण टाकलेला आहे, कसं मी भेटलो, काय म्हणजे रिझन काय होतं ते सगळं मी टाकलंय. तसं पूर्ण सांगत नाही तुम्हाला आता, पण तेव्हा तो चान्स भेटला आणि मग मी विचार केला की सेम स्केच देण्यापेक्षा नवीन एक स्केच काढून त्यांना देऊया, कारण 2 वर्ष थोडी तरी माझी इम्प्रूव्हमेंट झाली असणार आहे स्केचमध्ये. सो जुनं स्केच देण्यापेक्षा नवीन एक काढून देऊ. सो मी त्यांना नवीन स्केच दिलं होतं आणि प्लस महाराजांचं पण आपण स्केच दिलं होतं. जसं या फोटोमध्ये तुम्ही बघत असाल ना, हातामध्ये महाराजांच्या स्केचची फ्रेम आहे. सो ती आपण त्यांना दिली होती, ॲक्च्युली ती त्यांना हवी होती. सो ती आपण त्यांना दिली होती आणि त्यांचं एक स्केच आपण दिलं होतं. आणि हे स्केच माझ्याकडे होतं, लकीली मी फेकत नाही कोणतंही स्केच. हे स्केच होतं, त्यामुळे मी विचार केला की ह्याच्यावरती त्यांची सही घेऊन येऊया, आणि त्यांनी सही पण केली ह्याच्यावरती. तुम्ही बघू शकता ही सही आणि माझं नाव वगैरे त्यांनी लिहिलंय, सही केली, खाली डेट वगैरे लिहिलंय. सो ह्याच्यावरती आपण सही करून घेऊन आलो. तेव्हापासून मी या स्टुडिओवरती लावलंय आपला स्केच फ्रेम करून मस्तपैकी. सो तुम्ही तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की तो ब्लॉग बघा. त्याच्यात मी सगळं सांगितलं, मी त्यांना कसं भेटलो, कारण काय होतं भेटायचं, त्यांचा बंगला कुठे आहे आणि आतमधून तो बंगला कसा आहे, काय 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 बोलणं झालं वगैरे वगैरे मी सगळं त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तसं. सो व्हिडिओ तो नक्की बगा. चला मित्रांनो, आता ब्लॉग एडिट करून घेऊया पटापट आणि त्यानंतर बाकीची कामं करूया. 2 hours later. चला मित्रांनो, फायनली आपला ब्लॉग एडिट करून झालेला आहे. जवळपास आता दुपारचे 3:30 वाजलेत. आता एक स्टुडंट येणार आहे, 4पर्यंत येते ती मुस्लिम. सो आता आल्यानंतर तिचा क्लास चालू होईल आपला. आणि एडिटिंगला तुम्ही विचार कराल की इतका जास्त टाइम का लागतो, तर मी अगोदर पण सांगितले की आपला लॅपटॉप तेवढा सपोर्ट करत नाहीये आणि एडिटिंगला बराच हँग होतो बेसिकली तो. आता विचार करतो iMac घ्यायचं आहे मला नवीन, सॉरी काय बोलतात त्याला, मॅकबुक घ्यायचं आहे, पण तेवढं आपलं अजून बजेट नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही जितकं सपोर्ट कराल आपल्याला, जितकं जास्त रीच वाढवाल, तेवढं यूट्यूबच्या पैशानेच आपण मॅकबुक घ्यायचा प्लॅन करणार आहे. सो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करू शकता तुम्ही आपल्या मित्रांमध्ये वगैरे, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. 2 hours later. चला मित्रांनो, आपले स्टुडंट तर गेलेले आहेत, जवळपास 5:30 वाजलेत संध्याकाळचे. आणि आज थोडं लवकर गेली, 1-1.5 तासच होती फक्त, कारण जास्त काय शेडिंगचा पार्ट नव्हतं. बेसिक्स आताशी सुरू झाले ना तिचं, त्यामुळे जास्त अजून
म्हणजे ॲक्च्युअली जे स्केचिंगचं असतं इम्पॉर्टंट टॉपिक्स वगैरे ते अजून तिचे सुरू झालेले नाहीत, त्यामुळे 1-1.5 तासात तिचं कम्प्लीट झालं आज. आणि बाकी डेली पण आता वीकडेजमध्ये आपले एक स्टुडंट कोण ना कोणतरी येत असतं, कारण आपण वीकेंडची आणि वीकडेजची पण बॅच वेगळी ठेवलेली आहे. त्यामुळे ज्यांना वीकडेजमध्ये पॉसिबल असतं ते वीकडेजमध्ये येतात, किंवा मग ज्यांना वीकेंडमध्येच फक्त पॉसिबल असेल ते वीकेंडमध्ये येत असतात. सो एनिवेज आपण आता पटापट आपलं स्केचिंगचं कामाला चालू करूया. आणि नवीन स्केच नवीन नाही ॲक्च्युली, काल मला वाटतं 2 दिवसाआधी सुरू केलं होतं. काल आपण तर स्केच केलं नाही, परवा दिवशी आपण जे स्केच केलं होतं तेच आता कंटिन्यू आपल्याला करायचं. स्वतः आता पटापट मी सुरू करतो. A few moments later. मित्रांनो, आपल्याला एक प्रिंट काढायची ॲक्च्युली. तुम्ही बघू शकता एवढा पूर्ण गट्टा आपल्याला प्रिंट काढायचे. सो गणपतीचा सीझन जवळ येतो आणि गणपतीची आमच्या सोसायटीत पण सुरुवात झालेली आहे आणि तयारी वगैरे तर आम्ही सगळे पोरच करतो. सो त्याचे प्रिंट्स आपल्याला ॲक्च्युली काढायचे, जे पॅम्पलेट्स असतात ना, म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये 5 दिवसाचा गणपती असतो. सो त्याचं काय ते प्रोग्राम्स वगैरे जे असतात त्याचं आम्ही पॅम्पलेट सगळ्यांना वाटतो पूर्ण सोसायटीमध्ये. सो तेवढं आता मी प्रिंट करेल आणि मग संध्याकाळी घेऊन जाताना तिकडे देईल, मग बाकीचे पोरं सोसायटीत वाटतील ते सगळं. सो तसं बघायला गेलं तर गणपतीची तयारीची सुरुवात आपल्या स्टुडिओवरनं झाली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे एक चांगला पॉझिटिव्ह आहे आपल्यासाठी ही गोष्ट. चला पटापट मी पहिल्यांदा प्रिंट करून घेतो, तुम्हाला ते दाखवतं काय आपण प्रिंट करतोय ते. सो हे आपल्याला पॅम्पलेट प्रिंट करायचं, शेड्यूल वगैरे जसं आता 7 तारखेचं 8 तारखेचं जे प्रोग्राम्स वगैरे आमच्या सोसायटीत असतात ना, ते सगळे इथे आहेत आणि ते आपल्याला प्रिंट करायचे आहेत. आणि ऑलमोस्ट 96 फ्लॅट आहेत आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये. सो तेवढे आपल्याला पॅम्पलेट प्रिंट करायचे, प्लस 10-15 एक्स्ट्रा मी करून देईल त्यांना. कधी काय मिसप्लेस झालं काय झालं तर ते यूज करू शकतील. सो फटाफट आता मी प्रिंट करून घेतो. 1 hour later. एनिवेज मित्रांनो, रात्रीचे आता 8:30 वाजलेत आणि आज थोडंसं लवकरच जातोय मी, कारण सोसायटीत ते काम करायचं, आपल्याला बॅनर वगैरे लावायचं. बाकी आज जास्त काय मोठा आपण ब्लॉग करणार नाही, कारण काय करण्यासारखं नॉर्मल नव्हतंच आज आपलं. चला मित्रांनो, हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि राज ठाकरेची जी आपण व्हिडिओ काढली होती मागच्या वर्षी देतानाची, ती पण नक्की बघा. याच्या पुढे तुम्हाला दिसेलच व्हिडिओ ती. सो ती व्हिडिओ नक्की बघा. चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.